मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गट हा चर्चेत आहे। त्याचं कारणही तसंच आहे। तो जो जिल्हा परिषद गट आहे तो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा गट आहे आणि गाव देखील त्यांचं नरखेड आहे। आणि या नरखेड गावातून या ठिकाणी त्यांचे बंधू संतोष अण्णा पाटील या नरखेड गटातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचं सांगतात, परंतु आता नवीन माहिती समोर येते आणि ते आता धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। परंतु सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे सातत्याने सांगत होते की संतोष अण्णा पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील, परंतु आता या ठिकाणी अशी माहिती समोर येते की संतोष अण्णा पाटील हे शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाणावर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। या संदर्भातली माहिती संतोष अण्णाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या स्टेटसला पाहायला मिळते आणि उद्या संतोष अण्णा या ठिकाणी मोहोळ तहसील या ठिकाणी नरखेड जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, परंतु त्यांना कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास या ठिकाणी धनुष्यबाणावर त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात असल्याचं सांगण्यात येते, परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भाने काही घोषणा होईल किंवा त्यांची जी बैठक होईल त्यामध्ये हे सर्व स्पष्ट होणार आहे। आणि येत्या 1 ते 2 दिवसात संतोष अण्णा पाटील हे कोणत्या चिन्हावर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।